चला यंदा इस्लापूरचा उर्स जरी बघायला मिळाला नसला ना तरी यावेळी आम्हाला चिपळूणमधलं फनफेअर एन्जॉय करायला मिळालं. त्यामुळं मी सकाळपासूनच कामाला लागले. त्यात सुट्टी असल्यामुळं मला मी माझी बेसिक कामं सगळी करून घेतली. घराची क्लिनिंग म्हणा किंवा काही एक्स्ट्राची कामं होती ना ती सगळी करून घेतली. आणि त्यात मला हे गुलाबजाम बनवायचे ते खूप दिवसापासून पेंडिंग होतं. दिवाळीला आणलं होतं हे गुलाबजामचं पाकीट, पण ऑफिसच्या कामामुळं म्हणा किंवा कुठं जाणं येणं या गोष्टींमुळे ते पॉसिबल होत नव्हतं. तर म्हटलं आज वेळ आहे तर बनवूया. हे गेले होते ऑफिसला. संध्याकाळी फनफेअर बघायला जायचं म्हटल्यानंतर स्वयंपाक पण काही बनवला नाही. म्हटलं बाहेरूनच का तर खाऊन येऊया. मग जेव्हा हे ऑफिसवरून आले संध्याकाळी 6 नंतर मग आम्ही बाहेर जायची तयारी केली. आम्ही गेलो फनफेअरमध्ये आणि मला ते बघितलं नाही मला खरंच इस्लामपूरच्या उरुसाची आठवण झाली. कारण मी दरवर्षी न चुकता उरुसाला जाते आणि हा उरुस ना दिवाळीनंतर भरतो नेहमी. महिनाभर तरी असतोच तिथे. पण खरंच खूप छान वाटतं उरुसामध्ये गेल्यावर. मला तशी सेम फिलिंग इथं पण येत होती. जाऊ द्या यावर्षी जरी उरुस मिस केला असेल ना मी, पण या फनफेअरमुळे माझी हौस पूर्ण झाली ती पण. आणि मला जास्त उरसामध्ये कुठली गोष्ट आवडायची माहिती आहे, म्हणजे मला असं ब्रेक डान्समध्ये किंवा कुठल्या तरी राईडमध्ये बसायला खूप आवडतं. त्यासाठीच नेहमी आम्ही उरसामध्ये जायचं. पण ह्यावेळी मग चिपळूणमध्ये असल्यामुळे इकडला फनफेअर आम्ही एन्जॉय केला. आता बाहेर आलं म्हटलं तर पेटपूजा झालीच पाहिजे, कारण आम्ही बाहेरूनच काहीतरी खाऊन जाणार होतं म्हटल्यावर मग आम्ही डोसा वगैरे खाल्ला, पाणीपुरी एन्जॉय केली आणि थोडीफार शॉपिंग केली आणि नंतर आम्ही रिटर्न घरी आलो. पण खरंच खूप छान वाटलं, म्हणजे मला इस्लामपूरच्या उरसाची आठवण झाली. आणि याचा लाँग व्हिडिओ पण अपलोड केला आहे मी, तो पण चेकआउट करा नक्की.